कोणाचा तर फोन काय एक तापच आहे घरचा फोन ऐकला. हॅलो 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 बाबा 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 कुठे आहे तुम्ही आता? अरे श्री काय झाले काय झाले काय अहो झाले? तुम्ही कुठे आहे सांगा की आता. मी जरा दुकानावर बाहेर आलोय ना. येत आहे घरी येत आहे का? काय झाले काय सांगशील का नाही? अहो येत आहे तुम्ही घरी? नाही येऊ शकत नाही मी. काय झाले सांग. अहो काल तुम्ही कुठेतरी गेलता म्हण आईस्क्रीम का काय तर खायला. हो गेलतो आईस्क्रीम काय मग आईस्क्रीम काय गेलतो मावा काय गेलतो फिरतच असतो मी सारखं दिवसभर. हा गेलता ती ठीक आहे सगळं काय करायचं ते करा. पण काल त्या कुठल्या तर बायचा तुम्ही नंबर घेतलाय म्हण. अरे नाही बाळा मी व्हीआयपी माणूस आहे. त्यात माझे कपडे चांगले पॉश वगैरे बघून माझ्यापाशी आले आणि मला म्हणली हे नंबर तेवढा माझा आवाज येणार काय झालंय बघावं. तुम्हाला तसलं काय करायची काय गरज होती हो? म्हणून मी काय केलं नाही फक्त श्रीबग माझ्या फोनवरून फोन त्यांच्या नंबरवर डायल केलाय. हा ठीक आहे तुम्ही ती केलाय पण आता तिचा नवरा आलाय आता आमचा तुमच्या आईस्क्रीमच्या नादात आमचा ताक बनवायला बसलंय ते आता इथं. म्हणजे ते घरी आलंय ती तुम्ही ज्या बायला ज्या नंबर दिलता ना तुमचा हा. त्याचा तिचा नवरा घरी आलाय आम्हाला काय कळ ना कोयतन कोराडे घेऊन आला इथं. हॅलो हा बोला की. आता कसं करा माहित आहे का? हा ते लसीचं ताक होऊ द्या नाही ताकाचं दह्याचं ताक होऊ द्या. मला एक अर्जंट काम आलंय. अहो तसं कसं करताय या घरी ना आम्हाला घरात हाकलून काढतील की. नाही ही काय मोगलाय लागल्या का ती महाराजाला काय संबंध आहे? कोण मी काय केलंय तेव्हा? मी काहीच नाही केलं. तुम्ही त्याच्या बायकोचा नंबर घेऊन आलाय त्या बायकोच्या फोन मध्ये काय तर सापडलं म्हणून आलंय तिकडं. अरे बाळा त्याच्या बायकोला वाटलं मी व्हीआयपी माणूस आहे म्हणून तिने माझ्याकडे फोन दिला. अहो ती तर सगळं ठीक आहे पण इथं आता आली की आमचा ताक बनवली की आता ती. मग त्यांना विचार काय म्हणा बायकोचा फोन गावलाय का कोणासंग बोलताना गावल्या माझ्या वेळी तापायची काय संबंध अहो आहे? ती हे येऊन हुडहुड काय लागले ते आपा कुठे गेला बोलवा पटकन याला इथं नाही तर आम्ही तुमचा जीव घेईन असं म्हणताय ती. अनुसार नंबर दिला म्हणून एवढं मारायला काय का मोगलाय लागले बे? अहो त्या आले कुराड्यानं काय कोयतं घेऊन तसलं आम्ही काय करू आता? आता असं करा मला एक आता अर्जंट फोन चालू होता तो एक फोन यायलाय काय हा आणि अर्जंट काम आहे मी एक 7-8 दिवस तरी येत नाही. अहो असं काय करताय आम्हाला घरात हाकल दिली ती आम्ही कुठं जाऊ मग? नाही 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 तुम्ही काय करायचं करा शेजारी काका बिकाला बोलवा. अहो कोणाला बोलू कोणी ना बी झाले इथं माणूस ते अख्खे 4-5 बुलेर घेऊन आले. अरे आता मग काय ठेवतोय का नाही मला रे? आता तुमचं जाऊ द्या आमचं काय करू इथं आम्हाला तर म्हणताय आता आता बोलवा. तुम्ही सांगाय त्यांना तुम्ही ते बघून घ्या त्यांचा आमचा काय संबंध नाही ते आमचा बाप नव म्हणायचं. अहो आपल्या घराच्या पुढे नंबर प्लेट लावली नावाची प्लेट लावली इतकी भली मोठी दिगंबर मिसळाचं घर आहे म्हणून. अहो त्याला नंबर प्लेटच दे काढून हे नाही म्हणायचं चुकीचं लावलंय म्हणायचं. अहो असं कसं काय म्हणून ती विश्वास थोडीच ठेवणार आहे आमच्यावर 4 गाड्या घेऊन आले ती. नाही गाड्या येऊ गाड्या घ्यायला काय कोण बी येते त्यात माणसं नसतील हो की फोटो ना पडतो चार. बघा तिथं घराच्या बाहेर गर्दी झाल्या असं वाटायला लागलं कोणाचं तर मयत आले पांढरे पांढरे कपडे घालून बसले ती तिथं ती. आता मी तर काही येत नाही बघ मला अजून आता पुन्हा फोन आलता बघ अजून 8 दिवस थांबायला लागेल म्हणून 15-16 दिवस. तुमचं राहू दे तिकडे काम तुम्ही या घरी पटकन. नाही लय महत्वाचं आहे हे ना आपली लाईफ घडू शकते. असू द्या लाईफचं काय व्हायचंय ते उद्या तुम्ही या घरी. आपण इराण अमेरिकेला ब्रिटन इंग्लंडला सुद्धा जाऊ शकतो एवढं मग महत्वाचं काम आहे. हा ठीक आहे जशी इराण जसं अमेरिकेचं लावायला लागले ना तसं हे आमचं लावल. नाही नाही कशाला लावते ठेव फोन. आपल्याकडे अमेरिका एवढी ताकद बी नाही आपण इस्रायलहून बसलोय मध्ये त्यानं काय केलं बिलं तर काय करू आम्ही. नाही नाही इस्रायल हे काय नाही इस्रायल बी चांगला आहे अमेरिका बी चांगला आहे इराण बी चांगला आहे. काही करायला नको काय तर वाद घालत नको ती मॅडम होती ना ती बी चांगली होती तिला वाटलं मी जरा काय तर वेगळ्या इतरापेक्षा वाटलो असेल म्हणून तिने मला म्हणली माझ्या फोनचा आवाज काय येत नाही बघा. मग आवाज नाही येत म्हणून काय 4 तास बोलता काय तिथं? आता मग कसं करायचं सांग बरं बघ. आवाज येत नाही म्हणून 4 तास कोण बोलतं तिला द्यायचा तिला कुठला तर नंबर 4 तास कोण बोलतं? मग मी तिला म्हटलं की तुझ्या कोणाला तर फोन लावून तू बोलत बस तर ती म्हणली नाही नाही तुमच्याच फोनवर लावा आणि आवाज येतोय का बघा 2-3 तास बघा येतोय बोलत राहा 4 तास अहो कोणाला येड्यात काढायला लागला इथं बसलंय ती फोन स्पीकरवर आहे ऐकायला लागली ती. नाही नाही ऐकू दे ती म्हणले ते मला म्हणून मारायला ना आलाय का नाही त्यापेक्षा ते बायको जाऊन तू मार जाईल म्हणावं. अहो पण तुमची पण चूक आहे का नाही त्यात ही आमचा आता जीव काढेल की ताकाची लस्सी बनवला आता ती मग त्याच्यावरची जी येते ती बी घेऊन जाईल. कसं झालं माहिती आहे का मी खूप सभ्य माणूस आहे त्यांना माहित नाही त्यांचा काहीतरी गैरसमज झालाय म्हणून ते तसं करतात पण मी तसा नाही. हा म्हणून कुठे बी जाऊन कुणाला बी नंबर देऊन येता बी. अरे बाबा सहज तिथं त्या बेकरीवर गेलतो ते आईस्क्रीम घ्यायला लागली होती मॅडम आणि ती मला म्हटली फोनला आवाज येत नाही जरा हे करा म्हणून मी नंबर सांगा म्हटलं नंबर सांगितलं मॅडम माझ्या फोनवर डायल केला आणि ती बोलायला तर खुशाल 4 तास बोलतो माझ्या संग. अहो काही येड्यात काढायला लागला काय आम्हाला आता 4 तास कोण बोलतं? बोलले होते मॅडम आता काय करायचं असू द्या ठेवा पण. आता ठेवा काय ती आमचा जीव घेईल की इथं. मी तर काय आता 8-10 दिवस येत नाही बाबा मी चाललो बाबा. अहो तसं नसतं करायचं या इथं आमचा जीव जाईल पापाय की